नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. या आठवड्यात चंद्र वृश्चिक, धनु आणि मकर या राशीतून परिभ्रमण करणार आहे. त्या राशींच्या अनुषंगाने 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य मी तुम्हाला सांगतोय. मेष रास, 8वा चंद्र असणार आहे, त्यामुळे शरीर प्रकृतीला सांभाळलं पाहिजे. थोडाफार रोगाचा किंवा कसला त्रास होईल, दगदग होईल, जास्त उष्मा, त्याचा उष्माघाताचा किंवा ॲसिडिटीचा वगैरे त्रास होण्याची शक्यता आहे, तेव्हा सांभाळून राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी काही भाग्योदयकारक संधी समोर दिसतील. त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे हे दिवस आहेत. बुधवार गुरुवारी तुमच्या समोर येणारे चान्स तुम्ही सोडू नका. शक्यतो भाग्योदय होण्याची शक्यता आहे आणि लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये त्रास होणार नाही, ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही तुम्ही तर, आणि उष्णतेचा त्रास होणार नाही. प्रवासामध्ये लांबचे प्रवास होतील. धार्मिक कार्यामध्ये म्हणजे लग्न बिग्न असेल त्याच्यात भाग घ्यायची संधी मिळेल. आणि आठवड्याच्या शेवटी नोकरी, धंदा, व्यवसाय याच्यामध्ये फार काही मोठं देदीप्यमान घडेल असं मला वाटत नाही. रुटीनप्रमाणे चालू राहील. वृषभ रास, सोमवार मंगळवारी पार्टनरचा ऐका, मग तो लाईफ पार्टनर असो किंवा व्यावसायिक पार्टनर असो, त्याचा ऐका म्हणजे त्याला दुखावू नका. शब्दाने शब्द वाढत जातील आणि तुम्हालाच त्याचा त्रास होईल. बुधवार गुरुवार तुम्हाला शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन सावकाश चालवा, अपघाताची शक्यता आहे. सिग्नल मोडू नका, दंड होईल. वाडवडिलार्जित इस्टेटीचे कज्जे उभे राहतील किंवा राहिले असतील तर ते सोडवण्याच्या दृष्टीने विचार करा. आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला काही चांगल्या घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना आयुष्याच्या शेवटी घडू शकतील. त्या दृष्टीने तुम्ही महत्त्वाचा आहे हा आठवड्याचा शेवट. मिथुन रास, मिथुन राशीला सोमवार मंगळवार हा नोकर चाकरांकडून त्रास होणारा आहे. मामाकडून काही चांगली बातमी कळण्याची किंवा बरी वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे. मामाची भेट होण्याची शक्यता आहे. काही वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे सोमवार मंगळवार जरा सावध. बुधवार गुरुवार पार्टनरचं सुख लाभेल. तुमचा जो व्यावसायिक पार्टनर असेल तो किंवा कौटुंबिक पार्टनर, या दोघांशी तुम्ही चांगलं जुळवून घ्याल. आठवड्याच्या शेवटी शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी दगदगीचा जाण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा आणि कालक्रमणा करा. कर्क रास, सोमवार मंगळवार संतती त्रास देण्याची शक्यता आहे. संततीला स्पर्धा परीक्षांमध्ये थोडाफार त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमचीसुद्धा काही कामं असतील तर ती डिले होतील, पुढे सरकली जातील. बुधवार गुरुवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सांभाळायचं आहे. बारीक सारीक त्रास तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा व्यावसायिक आणि कौटुंबिक अशा दोनही पातळीवरती हा समसमान जाईल. म्हणजे तो बराही नसेल आणि वाईटही नसेल. त्या दृष्टीने हा आठवडा एकंदरीत ज्याला आपण ठीक आहे बरा म्हणावा असा आहे. सिंहरास, सोमवार मंगळवारी घरासंबंधी काही बातमी तुम्हाला कळण्याची शक्यता आहे. जुनं घर असेल तर तुम्हाला डागडुजी करावी लागेल. घर बदली करणार असाल तर त्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. आणि आठवड्याच्या मध्यावरती संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीला परदेशी वगैरे जायचं असेल तर त्या दृष्टीने त्या संततीला भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत चांगलं अशा स्वरूपाचं वातावरण होईल. काही चांगल्या घटना संततीच्या बाबतीत घडतील, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृतीला बारीक सारीक त्रास होण्याची शक्यता आहे.
साधारणपणाने उष्णतेचा वगैरे त्रास, ॲसिडिटीचा त्रास, हे कापणं भाजणं वगैरेचा त्रास होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये सांभाळा. कन्या राशीला सोमवार मंगळवारी बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी थोडेसे लहान बारीक सारीक प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये तुम्ही फारसं काही म्हणजे अपेक्षा बाळगू नका. जसं समोर येईल ते वाहन घ्या आणि प्रवास करा. बुधवार गुरुवारी घराच्या संबंधी काही चांगल्या घटना घडतील. आई असेल तर आईकडून लाभ होण्याची शक्यता आहे. आईची तब्येत सुधारण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा संतती, स्पर्धा, परीक्षा आणि एकंदरीत तुमची अडकलेली कामं या दृष्टीने अतिशय चांगला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुळ रास, सोमवार मंगळवार थोडाफार पैशाचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. म्हणजे पैसे येतीलही आणि जातीलही. तर त्यामुळे तसं काही फारसं दुःख करू नका. येणारे पैसे हे जाणारच आहेत असं गृहीत धरा. तशी तुळ राशी ही समाधात असते. उगाच ती कशाचा भाऊ करत नाही. सुख दुःख समेकृत्व अशी असते. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे बुधवार गुरुवार भावंडांकडून चांगली बातमी कळेल. भावंडांना त्रास होत असेल तर तो कमी होईल. लहान लहान बारीक सारीक प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये त्रास होणार नाही. आठवड्याचा शेवट हा गृहसौख्य. गावाला गेलात तर गावच्या घराचा आनंद घ्या. त्या दृष्टीने हा अतिशय चांगला आहे. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार गिडीनेस असेल. गिडीनेस म्हणजे काम करू नये, थकवा जाणवेल, कामामध्ये लक्ष लागणार नाही, हे लक्षात घ्या. तर त्या दृष्टीने जरा मनावरती ताबा ठेवा. नको ते विचार मनात येत राहतील. बुधवार गुरुवार हा अतिशय चांगला आहे. पैशाची गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने, पैसे अडकवण्याच्या दृष्टीने आणि गेलेले पैसे तुमचे म्हणजे जेथे अडकलेले आहेत ते पैसे सुटण्याच्या दृष्टीने सुद्धा हा चांगले दिवस आहेत. आठवड्याचा शेवट हा छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाला त्रास होण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाला म्हणजे तुम्ही भेटाल पण तो म्हणजे त्याला आपण काय म्हणावं की आजारी वगैरे असले तर तुम्ही भेटायला जा, असा घडण्याची शक्यता आहे. कर्तृत्वाच्या दृष्टीने सुद्धा आठवड्याचा शेवट काही तसा ठीक आहे, बरा आहे. धनुराशीने सोमवार मंगळवार पैसा पाकिट सांभाळलं पाहिजे. अनावश्यक खर्च होतील, अनाठाई खर्च होतील, त्यामुळे मनावरती दडपण राहील. बुधवार गुरुवार अतिशय चांगला आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील, मानसिक स्थिती चांगली राहील, काम करण्याची शक्ती राहील. आठवड्याचा शेवट हा पैशासंबंधी उलाढाल, पैशाची हालचाल करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. अडकलेले कुठे पैसे असतील तर तुम्ही तगादा लावलात तर तुम्हाला ते मिळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. मकर राशीला सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. देता घेशील किती दो कराने, असं त्या तुमच्या बाबतीत घडेल. तुमचे सगळी मनातल्या इच्छा पूर्ण होतील, कामं होतील. अतिशय चांगले असे दिवस आहेत. पैसे मिळतील, पण हे पैसे सांभाळून ठेवता मात्र येणार नाहीत. कारण बुधवार गुरुवार खर्च घेऊनच ते पैसे येतील. बुधवार गुरुवार खर्चाचे असतील. पुन्हा आठवड्याचा शेवट हा एक स्टेबल म्हणावा अशा स्वरूपाचा जाईल. तुम्हाला शारीरिक त्रास होणार नाही, मनस्थिती चांगली राहील आणि आठवड्याचा शेवट हा चांगला असेल. कुंभ राशीला उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे. नोकरीमध्ये काही बढती वगैरे होण्याची शक्यता असेल तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. पैशाच्या दृष्टीने, आवक करण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार अतिशय चांगले आहेत. सर्वतोपरीनं हे 2 दिवस तुम्ही सत्कारणी लावा. तुम्ही म्हणाल ते होईल, ज्या कामात हात घालाल ते काम होईल. मात्र आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अनावश्यक खर्च कुटुंबासाठी, स्वतःसाठी हा करावा लागेल. त्याला काही इलाज नाही, तर त्यामुळे त्याच्यासाठीही तयार राहा. मीन रास,
मीन राशीला सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील, त्या दृष्टीने काही तयारी केली जाईल. नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने चांगलं आहे. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल, त्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. बुधवार गुरुवार नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांनी नोकरी मिळण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार चांगला आहे. जे नोकरीत आहेत त्यांची प्रगती होण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा चांगला आहे. आणि या साऱ्याचा परिपाक म्हणून आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमची सारी कामं होतील, मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि हा आठवडा एकंदरीत मीन राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम असा जाईल. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं राशी भविष्य. हे त्रोटक आहे. ज्यांना कुणाला आपल्या समस्यांचं समाधान हवं असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही माझ्याजवळ व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. गोडा मसाल्याची नवीन बॅच तयार आहे. ज्यांना कुणाला हवा असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. लवकरात लवकर करा, कारण ती आता संपण्याच्या मार्गावरती आहे. आमच्या घरच्यांमध्ये सौभाग्यवतींच्या मर्जीवरती असतं आहे की ते पुढची बॅच निघेल का नाही. तर त्यामुळे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी जरा घाई करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणेचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.